नमस्कार मंडळी, डे विथ वैशूसोबत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज माझं आजचं रुटीन तुम्हाला शेअर करते. तर आज मी पटकन अशी देवपूजा केली. आज मला उठायला थोडं लेट झालं होतं आणि मला सकाळी माझ्या आहोंचा टिफिन रेडी करायचा असतो. म्हणून मी पटापट अशी रांगोळी काढून टिफिन रेडी करायला घेतला. तर आज टिफिनमध्ये होती उसळ आणि घरच्यांसाठी पण होती उसळ. मी पटकन कढईमध्ये अशी उसळला फोडणी दिली आणि त्यानंतर ती तव्यावर ट्रान्सफर करते मी, कारण त्यांना कुरकुरीत उसळ लागते. घरच्यांसाठी रशावाली उसळ होती म्हणून मसाला रेडी केला आणि एका गॅसवर मी पटकन मग उसळ पण टाकून दिली. हे स्किल मी आत्ता शिकली आहे, नाहीतर मला सगळे कामं सोबत जमत नव्हते. मग पटकन टिफिन रेडी केला आणि त्यांना टिफिन दिला. मग घरातली कामं आवरली, कपडे वगैरे च्या घड्या घातल्या, बेड रेडी केला. मग बाकीचं सगळं आवरून झालं की मला दुपारचा थोडा वेळ मिळतो, तेव्हा मी माझं एक फेवरेट बुक आहे छावा, ते रीड करते. तुम्ही पण मला सांगा, तुम्हाला बुक रीड करायला आवडतं का? मग संध्याकाळ झाली म्हणून थोडे खाली फिरत होती, तर ही माऊ बघा समोरच्या काकींच्या घरावर कशी उड्या मारत होती. संध्याकाळचा बेत होता, आज आम्ही ढोकळा बनवणार होतो, बेसनवाला ढोकळा. म्हणून पीठ चाळून घेतलं. माझी ही पीठ चाळायची जी पद्धत आहे, त्यांनी इकडे तिकडे पीठ सांडत नाही. आणि मी ढोकळा जो आहे, सगळं जे बॅटर आहे ना, ते मिक्सरमध्येच ग्राइंड करून घेते. म्हणजे त्याला जास्त फेटत बसायचं वेळ लागत नाही. सगळं मिक्सीमध्ये टाकलं की त्याच्यानंतर जे ग्राइंड करून येतात बॅटर तयार होतं, ते 5-10 मिनटं मग साईडला मस्त पाणी उकळवून घ्यायचं. म्हणजे मग आपल्याला ते सगळं बॅटर ज्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याला ऑइलने ग्रीस केलं की उकळलेल्या पाण्यावर ते आपल्याला ठेवून देता येतं. आणि ते ठेवलं की 5-10 मिनटानंतर तो एकदम छान ढोकळा असा होतो. तो आपण चेक पण करू शकतो, मधून नाईफने चेक करायचा असतो. म्हणून मी इकडे फोडणी द्यायला घेतली लगेचच त्याच्यावर टाकण्यासाठी. तर तडकाच्या ऐवजी भडकाच झाला, माहीत नाही का. मी खूप घाबरले होते. मग मी ती सगळी जी फोडणी आहे ना, ती ट्रान्सफर केली एका मोठ्या पातेल्यात आणि मग परत एकदा दिली. तोपर्यंत इकडे ढोकळा झालाच होता. आता बॅटर कोणतंच नाईफला येत नव्हतं, म्हणजे ढोकळा रेडी झाला. मग तो कट करून घेतला. बघा तुम्ही, एकदम स्पॉन्जी ढोकळा रेडी होतो. तुम्ही ट्राय करू शकता. कोणी घरात पाहुणे आले तर इन्स्टंट रेडी होतो. ढोकळा खाल्ला, त्यानंतर किचन क्लीन केलं. मग थोडासा टाईम मिळतो तेव्हा मी चेस खेळते आणि असा होता माझा आजचा दिवस.